विषय गणित, घटक टक्केवारी, महत्त्वाची प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला. पहा, मराठीमध्ये 30 पैकी 24 भागिले 30 गुणिले 100, 3 1 3, 3 8 24 आणि 8 आणि 10 यांचा गुणाकार 8 10 80% गुण मिळाले. गणित. गणितामध्ये 50 पैकी 38, म्हणजेच 38 भागिले 50 गुणिले 100. हे शून्य कट झाले, हे शून्य कट झाले. 5 1 5, 5 दुने 10 बरोबर 38 दोन्ही 76%. विज्ञान. विज्ञानामध्ये 75 पैकी 63, म्हणजेच 63/75 गुणिले 100, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 दुने 6, 3 1 3, 21 गुणिले 4, 21 चौक 84%. हिंदीमध्ये 90 पैकी 63 गुण, म्हणजेच 63 भागिले 90 गुणिले 100. हे शून्य कट झाले, हे शून्य कट झाले. 9 7 63 आणि 7 10 70%. म्हणजेच या ठिकाणी विज्ञान या विषयामध्ये तिला सर्वाधिक शेकडा गुण मिळाले. प्रश्न क्रमांक 2. ₹1270 किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास विक्री किंमत किती? पहा, सूट रक्कम बरोबर 1270 च्या 12%, म्हणजे हे शून्य कट होईल, हे शून्य कट होईल. बे 5 10, बे 6 12, 5 1 5, 5 1 5, एक शिल्लक राहिले 10, 5 दुने 10 आणि 127 गुणिले 1.2 बरोबर 12 7 84 ला 4, 4 8, 12 2 24, 24 आणि 8 32 ला 2, 4 3, 12 1 12, 12 आणि 3 15, म्हणजेच 152.4. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत 1270 वजा दिलेली सूट 152.4 बरोबर 4 आणि 6 10 ला 0, 4 1 3 आणि 7 10 ला 0, 4 1 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 1 आणि 1 2 आणि 1 म्हणजेच 1117.6 ही झाली विक्री किंमत. प्रश्न क्रमांक 3. पहा, अतिशय सोपं उदाहरण आहे. या ठिकाणी x बरोबर दिलेली संख्या 266.80 गुणिले
20%, 20% आणि 20% हे घेताना उलट घ्या. 100 वर भागिले 20 गुणिले 100° - 20 गुणिले 100° - 20 बरोबर हे 266.80 गुणिले 2×5=10, 2×5=10 आणि 2×5=10 म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5 यांचा गुणाकार करूया. 266.80 गुणिले 5×5=25 आणि 25×5=125 बरोबर 33,350. म्हणून x बरोबर 33,350. प्रश्न क्रमांक 4. 14 तास 30 मिनिटे म्हणजे एका दिवसाच्या किती टक्के? पहा 14 तास 30 मिनिटे बरोबर 14 अधिक अर्धा म्हणजेच 0.5 तास बरोबर 14 आणि अर्धा म्हणजे 14.5 तास. एक दिवस म्हणजे 24 तास. म्हणून टक्केवारी बरोबर 24 पैकी 14.5 तास आणि टक्केवारी काढायची असल्यामुळे गुणिले 100 बरोबर 14.5 गुणिले 100. एक शून्य कट होईल, दशांश चिन्ह निघून जाईल, फक्त एक शून्य पुढे येईल, भागिले 24. 24ने भाग देऊया. 24×1=24, 24 आहे 144, एक शिल्लक राहिले 10, 24×0=0. आता झाले 100. 24×4=96, 4 शिल्लक राहिले 40, 24×1=24, राहिले 16, 24 आहे 144 म्हणजे टक्केवारी असेल 60.416. प्रश्न क्रमांक 5. पहा एकूण मिश्रण आहे 40 लिटर. त्यामध्ये पाणी आहे 20%, म्हणजेच 40च्या 20%, 20/100. या ठिकाणी हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, इथला शून्य आणि खालचा एक शून्य, बरोबर 8 लिटर.
म्हणून शुद्ध दूध बरोबर एकूण 40 वजा पाणी 8 लिटर बरोबर 32 लिटर. नवीन मिश्रणात 40% पाणी म्हणजेच दूध असेल 60%. नवीन एकूण मिश्रण बरोबर हे 32 लिटर 32च्या 100 भागिले 60 हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला 6 बे 5 10 बरोबर 5 दुने 10ला 0 4 1 5 3 15 आणि 1 16 160 भागिले 3 3 1 3 3 5 15 एक शिल्लक राहिले 10 3 त्रिक 9 एक शिल्लक राहिले 10 3 त्रिक 9 3 त्रिक 9 53.33 म्हणून मिसळायचे पाणी बरोबर हे 53.33 वजा एकूण मिश्रण 40 53.33 मधून 40 गेले आपलं उत्तर असेल 13.33 लिटर. याचं एक सूत्र आहे पहा. नवीन प्रमाण बरोबर शुद्ध दूध गुणिले 100 भागिले 100 वजा हवे असलेले पाणी टक्के. शुद्ध दूध आहे आपलं 32 गुणिले 100 भागिले 100 वजा आपणाला हवे असणारे पाणी 40% बरोबर 3200 भागिले 60 6 1 6 6 5 30 6 त्रिक 18 6 त्रिक 18 6 त्रिक 18 म्हणून मिसळायचे पाणी बरोबर 53.33 वजा 40 दोघांची वजाबाकी केली 53 मधून 40 गेले 13.33 हे झालं आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 6 पहा. अवैध मते बरोबर 2,50,000 च्या 20% हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला बरोबर 25,000 गुणिले 2 म्हणजेच 50,000. वैध मते
बरोबर एकूण मते 2,50,000 वजा अवैध मते 50,000 बरोबर 2 लाख. विजयी उमेदवाराची मते बरोबर 2 लाख च्या 45%. हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, हा शून्य कट, हा शून्य कट बरोबर 45 दोन्ही 90,000. विजयी फरक बरोबर आहे 2,000. म्हणून दुसऱ्या उमेदवाराची मते बरोबर 90,000 वजा मतातील फरक 2,000 बरोबर 90मधून 2 गेले 88,000. प्रश्न क्रमांक 7. 25%चा 1/4% बरोबर किती? पहा 25% बरोबर 25/100 बरोबर 25 एक 25, 25 चोक 100, 1/4 आणि 1/4% बरोबर 1/4 गुणिले 1/100 बरोबर 1 आणि 1 यांचा गुणाकार 1 आणि 4 एक 4 म्हणजेच 400. म्हणून 25%चा 1/4% बरोबर 1/4 गुणिले 1/400 बरोबर 1 आणि 1 यांचा गुणाकार 1/4 चोक 16 आणि पुढचे 2 शून्य म्हणजेच 1/1600 हे झालं आपलं उत्तर. आणि शेवटचं उदाहरण आहे पहा या ठिकाणी मूळ किंमत आहे 100 रुपये. त्यामध्ये 20% वाढ बरोबर 100 गुणिले 1.2 बरोबर 120. 15% वाढ बरोबर 120 गुणिले 1.15 बरोबर या दोघांचा गुणाकार 138. म्हणून एकूण वाढ बरोबर 138 वजा 100 बरोबर 38%. अशा प्रकारे सर्वांनी दिलेल्या उदाहरणांचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.